बघूया पुढची बातमी। कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्द्यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले बघायला मिळतात आणि सध्या मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा देखील सुरू केलेला आहे। तर सरकारच्या विरोधामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा सुरू केलेला आपण पाहतोय। मनोज जरांगे यांनी आधीच 29 ऑगस्टला आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि काल रात्री उशिरा सोलापूरमधल्या माढ्यामध्ये ते पोहोचले होते। तिथे त्यांचं जंगी स्वागत देखील झालंय। यानंतर आज दिवसभरामध्ये मराठा समाजासोबत त्यांनी चर्चा केली आहे। कोणत्याही आंदोलनाच्या आधी मनोज जरांगे अशाच पद्धतीने गावोगावी जात असतात, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असतात। यावेळेला देखील याच पद्धतीने त्यांनी दौरा सुरू केलेला आहे आणि त्यांच्या यावेळेच्या दौऱ्यामध्ये रद्द होणारे कुणबी प्रमाणपत्र हा मुद्दा आघाडीवर आहे। पंढरपूरमधून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती पुन्हा एकदा टीका केली। आमच्या नोंदी रद्द का केल्या याचं उत्तर द्या असंही जरांगेंनी विचारलंय। समाजासाठी आपण जीव देऊही शकतो, तसा जीव घेऊ देखील शकतो असा इशारा त्यांनी दिलेला आहे। माझ्या समाजावर ते जाणून बुजून अन्याय करणार असला तर मी नाही गप्प बसू शकत। काही कारण नसताना माझा साधा प्रश्न आहे सरकारला, मराठेच तुम्हाला जर सत्तेवर बसवते तर आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या ना। आमचं फडणवीस साहेबांना म्हणणं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना म्हणणं आहे, तुमच्या बावनकुळ्याने आमच्या नोंदी रद्द केल्या का केल्या याचं उत्तर द्या। एकनाथ शिंदेनं शिरसाटांनी का नोंदी रद्द केल्याचं उत्तर द्या। या समाजाच्या लेकरा बाळासाठी सरकारचा वैरी झालोय आणि माझ्यावर तर नुसते षडयंत्रच आहे। कवा उठलं की षडयंत्र। फडणवीस साहेबांचं शिंदे साहेबांचं हे आता डबल शेवटचं षडयंत्र होतं। शिंदे साहेब यांच्यात कस काय मिसळली याचाच मेळ लागला नाही, पण बावनकुळ्याला मानावं लागलं। हो ना यार, त्याला मानावं लागलं। त्यांनी देवेंद्र फडणवीस पुरा अडचणीत आणलाय। काय ठरलं का काय त्याचं यावल्याचं त्याचं आपण खोटे आरोप करतो का?